श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश आशीर्वादाने भरलेला आहे. तुझ्यासाठी आशीर्वाद आला आहे. तू ज्या काही गोष्टींची वाट बघत आहेस ते सर्वच काही तुला आता दिल्या जाणार आहे. तुझं नशीब बदलण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. कदाचित तुला काही गोष्टींमध्ये अधीरता झाली आहे, पण शांत राहा. तुझ्या नशिबाचे द्वार उघडण्यासाठी तुझा भगवंत परमेश्वर तुझ्यापर्यंत आला आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचे आशीर्वाद देणारे आहे. कल्पना कर की तुझ्या नशिबात ते सर्व काही लिहिल्या जात आहे जे तुला हवे आहे. तुझ्या नात्यातील प्रेम, ते प्रेमाने भरलेले सुसंवाद आणि तुझ्या मोठ्यांचे आशीर्वाद, तुझ्या कार्यातले यश आणि तुला हवे असलेले ते सर्व काही सुख तुला मिळणार आहे. याची कल्पना कर की ते तुला सर्व काही मिळाले आहे. तू कधीकधी काही विचारांनी थकतोस, म्हणून आज मी हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे. हा योगायोग नाही, तर माझे संकेत आहे जे तुझ्यापर्यंत मी पोहोचवत आहे. तुझ्या आयुष्यात काही बदल घडवल्या जात आहेत जे सकारात्मक आहे. तुझ्या ऊर्जेला पवित्र बनवण्यासाठी मी तुला निवडतो आणि तुला पुढे नेतो. तुझ्या भविष्यातील काही नकारात्मक गोष्टी नाहीशा होणार आहे. विश्वास ठेव, उशीर होणार नाही. तू सर्व काही प्राप्त करणार आहे. माझ्या प्रिय बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुला ती हवी असल्यास होय म्हणून स्वीकार कर. मी एक चैतन्यमयी ऊर्जा आहे जी तुझ्यात या क्षणाला देखील पवित्रतेने भरल्या जात आहे. बाळा, मी सावली करून तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो. तुझ्या सर्व काही इच्छांना पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्रदान करतो. तू आज जे काही ऐकत आहेस ते सत्यात उतरताना तुला अनुभव येणार आहे. जेव्हा तुम्ही बोलता, सकारात्मक विचार करू लागता, तेव्हा तुमचे आशीर्वादही मी त्याच स्वरूपात पाठवू लागतो, जे सकारात्मक आहे, जे तुमच्यासाठी तुमच्या उद्दिष्टांना, तुमच्या ध्येयांना पूर्ततेत परिवर्तित करणारे आहे. ते तुमच्या मदतीला येत आहे. सर्व काही आनंदाचे क्षण तुम्हाला मिळणार आहेत. कोणतीही चिंता आणि काही अशी लक्षणे तुम्हाला दिसणार नाहीत. इथून पुढे तुमच्या आयुष्यात सर्व काही आनंदाने परिवर्तित केल्या जाणार आहे. कधीकधी तुमचे मोठे जेव्हा तुम्हाला काही सांगतात किंवा सल्ला देतात, तो तुमच्या जीवनात तुम्हाला पुढे नेणारा आहे. माझ्या प्रिय बाळा, विश्वास ठेव की मी तुझ्यापर्यंत तेच पाठवतो जे तुझे संयम वाढवते, तुला धीर देते आणि तुला पुढे नेते. तुला तुझ्या जीवनात उंचावण्यासाठी माझा प्रकाश निरंतर तुझ्या दिशेने पाठवण्यात येत आहे. मुखात देवाचे नाम ठेवा, कारण ते तुमच्या ऊर्जांना वाढवणारे आहे, तुम्हाला पुढे नेणारे आहे, तुमच्या शक्यतांना वाढवणारे आहे आणि तुमच्यातून जे काही नकारात्मक आहे ते सर्व काही दूर केल्या जाणार आहे. कधीकधी तुमच्या विचारात काही नकारात्मकता असते जी तुम्हाला मागे ठेवू पाहते. ती नकारात्मक ऊर्जा निरंतर या प्रत्येक भक्ताच्या जवळ जाऊ पाहते, कारण तुम्ही देवाचे नामस्मरण करू नये किंवा तुम्ही देवाजवळ पवित्र ऊर्जेजवळ जाऊ नये, हेच त्या नकारात्मक ऊर्जेचे ध्येय असते. पण तुम्ही जर नामस्मरण करणे सोडले नाही तर तुम्ही निरंतर त्या ऊर्जेला आपल्यापासून वेगळे ठेवू शकता. देव म्हणतात, बाळा, तडजोड करण्याची आवश्यकता नाही. सर्वोत्तम आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. तुझ्या तुटलेल्या स्वप्नांना मी पुन्हा एकत्रित आणून तुला आशीर्वादित करतो. तुला त्या हंगामात नेणार आहे. देव तुझी ऊर्जा वाढवतो, तुला पवित्रतेने भरतो आणि तुझ्या आशीर्वादांना वाढवतो.
आज हे शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण तुमच्या ऊर्जेत मी ते सर्व काही प्रदान करतो जे तुमचं संघर्ष संपवणारा आहे, तुम्हाला आशीर्वादाने कायमस्वरूपी भरणारा आहे. देव तुमच्या विजयाची तारीख ठरवतो तेव्हा तुमच्यासाठी ते नवीन दरवाजे उघडल्या जातात. जिथे तुम्ही प्रवेश करताच तुमच्यासाठी खूप आनंद, उत्साह आणि प्रगती आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझं सर्व काही मी सांभाळत आहे. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता हा संपूर्ण संदेश तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत. तुझी प्रतीक्षा संपवण्यासाठी आहेत. तेव्हा कोण तुझ्याबद्दल काय नकारात्मक बोलतं याकडे दुर्लक्ष कर. कोण तुझ्याबद्दल चर्चा करतं त्याकडे लक्ष पुरवू नकोस. तर आज मी तुझ्यासाठी कुठले आशीर्वाद देत आहे ते आनंदाने मनपूर्वक स्वीकार कर, कारण हे तुला पुढे नेतील. तुझ्या आयुष्यात ते कार्य घडेल जे तुला हवे आहे. तुझ्या आयुष्यात सकारात्मक परिणाम देणारे माझे दैवी आशीर्वाद तुला निरंतर प्राप्त करण्यासाठी या संदेशांचा मनपूर्वक जो कोणी भक्त स्वीकार करेल त्याच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार आपोआप घडू लागतील. त्याच्या नामस्मरणाला, त्याच्या सेवेला मी पूर्णपणे स्वीकार करतो. म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही हे ऐकावे असे माझे नियोजन आहे, कारण पुढील विजेता तूच होणार आहे. तूच ठरणार आहे. तुझ्या कर्मफलांना आता योग्य दिशा मी देऊ पाहतो. जर तू येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यास सज्ज असशील तर या क्षणाला होय म्हणून ते स्वीकारण्यास मी तयार आहे, मी तत्पर आहे असे टाईप कर. स्वामी तुझ्यापर्यंत तेच देतात जे तुझ्यासाठी पुढे येण्यासाठी योग्य आहे, तुझ्या जीवनाला वळण देण्यासाठी योग्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी